वाचा बाळांनो प्रश्न. क्वेश्चन नंबर 4 पेज नंबर 50 वर दिलेला आहे. फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. आपल्याला काही रूट्स दिलेले आहेत, तर त्या रूट्स पासून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे, एक्स स्क्वेअर मायनस कंसात इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा कंस पूर्ण एक्स प्लस अल्फा बीटा बरोबर 0. म्हणजेच आपल्याला अल्फा आणि बीटा या दोघांची बेरीज आणि गुणाकार ह्या दोघांच्या किमती काढल्या पाहिजेत आणि नंतर त्या सूत्रात त्या किमती भरल्या पाहिजेत. मग अल्फा म्हणजे काय, बीटा म्हणजे काय, जे क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवलं जातं, सोडवून ज्या दोन सोल्युशन रूट मिळतात त्या रूटपैकी एकाला अल्फा म्हणायचं आणि एकाला बीटा म्हणायचं. मग आता आपल्याला काय केलं आहे, अल्फा आणि बीटाची किंमत दिलेली आहे, एकाला अल्फा म्हणायचं आणि एकाला बीटा म्हणायचं. सोल्युशन नंबर 1 0 and 4. लेट अल्फा इज इक्वल टू 0, बीटा इज इक्वल टू 4. मग अल्फा प्लस बीटा 0 अधिक 4 बरोबर 4 अँड अल्फा इंटू बीटा दोघांचा गुणाकार. द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन काढण्यासाठी ते एक फॉर्मेट दिलेला आहे, फॉर्म दिलेला आहे, फॉर्म्युला दिलेला आहे, त्यात फक्त किंमत भरायची. आता हे गणित मी तुम्हाला सोडवून दाखवतो. दोन रूट दिल्यात, एकाला अल्फा इज इक्वल टू 0 अँड बीटा इज इक्वल टू 4 घेतलं, अल्फा आणि बीटा. मग आता आपल्याला अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 0 प्लस 4 इज इक्वल टू 4. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू अल्फाची किंमत गुणिले बीटाची किंमत बरोबर 0 गुणिले कोणती संख्या घेतली तर उत्तर 0 येतं. मग आता रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणते येणार सांगा. एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा 4 प्लस अल्फा इंटू बीटा 0 इज इक्वल टू 0. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं मिळालं तर एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 0 इज इक्वल टू 0. 0 इज इक्वल टू 0, 0 नाही लिहिला चालेल, 4x. ओके, तोच प्रश्न आहे बाळा. त्यातलं 2 नंबरचा आकडा आहे, 1 नंबरचा सोडवला 0 4चा. आता 3 आणि 10 दिलेलं आहे. थांबा 1 मिनिट. Let alpha is equal to 3 and beta is equal to minus 10. Alpha plus beta is equal to alpha ची किंमत प्लस बीटाची किंमत मायनस 10. मग वजा अधिक असल्यास मोठ्या संख्येत लहान संख्या वजा करा, मोठ्या संख्येचं चिन्ह इथं अधिक आहे बाळांनो, अधिक आणि हे वजा, वजा 7 आलं. अल्फा बीटा इज इक्वल टू अल्फाची किंमत गुणिले बीटाची किंमत बरोबर 10 30. ओके, मग रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन काढायचा फॉर्म्युला. सांगा. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची किंमत इन ब्रॅकेट मायनस 7x प्लस अल्फा बीटाची किंमत मायनस 30 इज इक्वल टू 0. मग काय होणार आहे,
इक्वेशन काय होणार एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 30 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 30 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 30 इज इक्वल टू 0. पॉइंट अगदी व्यवस्थित लक्ष ठेवा.